तर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत आलेला हो आरजू बडगे. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाव्यासोबत म्हणू शकतो की हा काम तुम्ही जिंदगीमध्ये नाही केलं तर तुम्ही गरीबचे गरीबच राहाल. तर मित्रांनो, अशी कोणती ट्रिक आहे की मी असं म्हणत आहो, कारण मित्रांनो तुम्ही खूप सारे पुस्तक वाचले असतील, नाही वाचली असेल तर मी ना खूप सारे पुस्तकं वाचलेत नाही का बिझनेसच्या वरता, म्हणून मी सांगत आहे तुम्हाला. तर आणि मी सांगत आहे की हा उपाय अगर काम नाही केला तुमच्या जिंदगीमध्ये तर मित्रांनो मी आपला यूट्यूब चॅनल बंद करणार आहे मित्रांनो. अगर हा व्हिडिओ तुमच्या जिंदगीमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये काम नाही दिलं मित्रांनो, मी खरं सांगत आहे मित्रांनो की मी स्वतःचं चॅनल इतकं मेहनत करत आहे मित्रांनो ह्या चॅनलवर, आणि हा चॅनल बंद करणार आहे मित्रांनो की तुम्हाला हे भेटली नाही तर मित्रांनो. तर मित्रांनो चला बघू आपण काय करणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, कधी तुम्ही ना 5वीच्या 6वीच्या पुस्तकात वाचलं असेल किंवा 8वी 9वीच्या लहानपणी होतो तेव्हा वाचलं मित्रांनो. आपण काय वाचलं माहीत आहे का? कंपाऊंड इंटरेस्ट. कधी ऐकलंय का नाव? नाही ऐकलं असेल ना, तर ऐकलंच असेल तुम्ही, तर तुम्हाला लक्षात नसेल, ऐकलंही असेल तर आम्हाला तर होता, ठीक आहे, 2012-13 मध्ये होता. तर मित्रांनो बघा काय आपला जसा आहे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. ए पी इज इक्वल टू ए इज इक्वल टू पी 1 प्लस आर अपॉन एन ब्रॅकेटमध्ये नंबर ऑफ इयर आहे मित्रांनो, ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्ही नक्कीच यूज केलं असेल ते इक्वेशन्स वगैरे सोडवायला. पण त्यावेळेस कसं होतं मित्रांनो का आपल्याला कळत नव्हतं की आपण काय करत आहोत, ठीक आहे मित्रांनो. आपल्याला माहीतच नव्हतं की हे कशासाठी सांगत आहे. मास्तराला आम्ही शिवा देत होतो की का रे बा तू आम्हाला का शिकवत आहे, आमच्या डोक्याच्या वरतून चालला ना, का शिकवत आहे, ठीक आहे. तर मित्रांनो तो जो शिकवत होता ना तो आता आपल्या लाईफमध्ये काम पडणारा हा होता मित्रांनो, ठीक आहे. तर इथं लाईफमध्ये काम कसं पडणार आहे, तर मित्रांनो असं काम पडणार आहे. तर तुम्हाला SIPचं नाव ऐकलंय का मित्रांनो? SIP नाही ऐकलं असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, मी सांगते SIP मध्ये काय होतं. SIP मध्ये असं होतं मित्रांनो की जसं तुम्ही कोणाला पैसे देतो पहिल्याच्या याच्यामध्ये, पहिले आपण थोडंसं पुराण्या याच्याकडे जाऊ. तर पहिले कसं होतं की सावकार असायचं मित्रांनो, ठीक आहे. एक सावकार असायचं आणि पूर्ण गाव भरायचे जितके गरीब किसान वगैरे होते, जे काही म्हणत असेल आपण. तर माझी थोडीशी मराठी कच्ची आहे तरी पण मी मराठीमध्ये बोलतोय, ठीक आहे. तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर मित्रांनो कसं होतं की तो एक सरपंच सारखा होता, ठीक आहे. तर तो सर्वांना कर्ज वगैरे देतोय. आत्ताही तुम्ही कोणत्या सिरियल वगैरे पिक्चरमध्ये बघाल की तो पैसे देतोय, ठीक आहे, लोकांना. तर पैसे काही असंच देतो का? तो लावतो इंटरेस्ट, ठीक आहे. इंटरेस्ट लावतो 12%, 10%. आता 10% 12% कसं लावतो, तर तो बघा मित्रांनो तुम्हाला 100 रुपये देत होता तो पहिल्याच्या काळामध्ये, 100 रुपये देत होता, ठीक आहे. आणि तुमच्याकडून वसूल किती करत होता तो? 110 रुपये. 110 रुपये तो घेत होता मित्रांनो, म्हणजे 10 रुपयाचा आपला प्रॉफिट होता. आणि तो कसं करत होता? 10 रुपये इंटरेस्ट वगैरे कसं करत होता पहा, नंबर ऑफ इयर लावत होता तो. एका वर्षाचं झालं की 10 रुपये त्याचे वाढले, म्हणजे आता तर दिले ते तर 10 रुपये आहे, आणि 1 वर्ष झालं तर ते 20 रुपये होते, ठीक आहे. 120 रुपये द्याच लागत होते त्या वर्षी, आणि पुढच्या वर्षी 130 रुपये, मध्ये असंच वाढत 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 तो जात होता. 10-10 वाढत जात होता, ठीक आहे मित्रांनो. यालाच म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट. आता तो झालाय ऑनलाईन मध्ये कसं झालंय, स्टॉक मध्ये झालाय तो. आता तुम्ही बघितलं असेल खूप सारे ॲडव्हर्टाईज येतात आपल्या TV वर वगैरे, मोबाईलवर वगैरे, देवा मित्रांनो. आता बघा स्टॉक मध्येच मी काय म्हणत आहोत. स्टॉक तुम्ही असेल म्हणत असाल की आम्ही तर LIC भरतो, LIC, ठीक आहे मित्रांनो.
तर LIC मध्ये काय होतं, तुमच्या LIC मध्ये इथं होतं की तुम्हाला 10 वर्ष भरायला लागतात. ठीक आहे, 10 वर्ष भरले तुम्ही की तिथं फक्त तुम्हाला जसं तुम्ही 5,000 रुपये 10 वर्षात भरले तर तिथं काही जास्त भेटत नव्हते तुम्हाला, फक्त भेटत होते 7,000 6,000. ठीक आहे, याच्यावर तर काही तो जास्त देत नव्हता. आणि SIP मध्ये काय होतं की हा असतं स्टॉक मार्केट. ठीक आहे, स्टॉक सारखंच म्हणून घ्या तुम्ही. ठीक आहे, SIP मध्ये काय होतं की SIP हा वाढत जाते आणि घटत जाते मित्रांनो. तर इथं कसं राहते, 15% इंटरेस्ट राहते, कधी कधी हा इंटरेस्ट 30% वरही जातात. तर बघा मित्रांनो इतका. आणि LIC मध्ये फक्त तुमचा 2% हे होता. म्हणजे पैशातून पैसा बनवणं शिकायचं आहे आपल्याला, पैशातून पैसा कसं बनवणं. आणि हा कंपाऊंड जो आहे ना मित्रांनो, हा पॉवर ऑफ कंपाऊंड म्हणतात याला, माहित आहे. तर मित्रांनो पहिलेचे जे होते, तुम्ही रिच डॅड पुअर डॅड वाचली आहे का, कोणी वाचली असेल तर तिथं पण हेच होतं की पैसेचे तो जो होता रोबोट, तो आपल्या वडिलांना म्हणत होता की पापा मुझे मैं गरीब क्यों. तर त्याचे पप्पा जी म्हणतात की ये तो मुझे नहीं पता कि तू गरीब क्यों है, पर जो तेरे दोस्त के पापा है वो अमीर है, तो उनको पूछ तू कि वो गरीब कैसे बने. ठीक आहे, तो तर त्यांना जाऊन विचारलं की पापा आप गरीब कैसे बने, सॉरी अंकल आप गरीब कैसे बने. ठीक आहे, तर त्यांनी असं सांगितलं की बेटा मुझे पैसे से पैसे बनाने आते. ठीक आहे, तर याचा काही पल्ले पटलं नाही. आता ह्या काय केलं तर पट्ट्यानं, पहिल्याच्या काळामध्ये तो झिंकच्या पॉकेटमध्ये हे येत होता कॉलगेट, तर तो सर्वांच्या इथून एक एक कोलगेट गोळा करून आणत होता मित्रांनो. ठीक आहे, सर्वांच्या घरून गोळा केला आणि त्यानं जसं हे असतं ना आपला सिक्का, त्याचा एक छापा घेतला एका म्हणजे क्लेवर, आणि त्याच्यावर तर तो टाकला त्यानं झिंकचा जो हे होता लिक्विड, त्यानं बनवलं होतं गरम करून, आणि त्याला टाकला आणि सिक्का बनवलं त्यानं. तर तो म्हणते की पापा देखो मैंने पैसा बना. तर त्याला हा नाही माहित होता की हे इनलिगल असते आणि हे चालत नाही म्हणून, पण त्यानं कोशिश केली आणि ह्याच जिद्दीच्यामुळे तो आता अमीर बनून आहे मित्रांनो. तर तुम्ही ऐकलंच असेल रोबोटचं नाव. ठीक आहे, रोबोट. आता रिच डॅड पुअर डॅड वाचून घ्या जरा थोडंसं, ते चांगली आहे ते पुस्तक. मी ना खूप मला वाटत होतं थोडंसं बोरिंग वाटेल तुम्हाला स्टार्टिंगमध्ये, पण खूप चांगली आहे. तर तो मग एका याच्या जवळ जाते. ठीक आहे मित्रांनो, तो म्हणते एका म्हणजे त्याच अंकलची एक कंपनी असते, तो म्हणते कि मैं सिखा तो दूंगा तुझे पैसे कैसे कमाते, पर तेरे को मेरे दुकान में यानी मेरे कंपनी में काम करना पड़ेगा. 30 रुपये समथिंग, $30च्या समथिंग त्याला देत होता त्यावेळेस. $30 देत होता एका दिवसाचे. ठीक आहे मित्रांनो, आणि खूप कष्ट करत होता आणि त्याला शिकवतच नव्हता की पैसे कैसे बनाय, पैसे कैसे बनाय. ठीक आहे मित्रांनो, हा शिकवतच नव्हता. तर तो पैसे कैसे कमाय म्हणजे कसं होतं त्याचं मिनिंग की बेटा तू इतकं कष्ट करत आहेस. ठीक आहे, इतकं कष्ट करून तुझं काहीच फायदा नाही आहे. जसं तू कष्ट करत आहेस इतका $30 हर दिवसचे कमवत आहेस, आणि हे जे पैसे आहेत तो वाचवून नाही ठेवत होता. जो रोबोट जो होता ना, तो वाचून नाही ठेवत होता. तर तो काय करत होता की ते जे पैसे होते ना, ते एक याच्यामध्ये थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघेल. ठीक आहे, थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघत होता तो, किंवा आपल्या याला त्याला असंच म्हणजे पूर्ण असे खर्चाळू काम करत होता. तर त्याच्याने त्याला माहीत पडलं की हे आपल्याला हे चांगलं नाही. आपण लॉंग टाईममध्ये म्हणजे आज तर आम्ही गरीब आहोत, पण 10 वर्षाच्या नंतर, 20 वर्षाच्या नंतर अगर तुम्हाला अमीर बनायचं असेल ना मित्रांनो, तर काय करायचं, SIP मध्ये इन्व्हेस्ट करायचं. SIP मध्ये. ठीक आहे मित्रांनो, SIP मध्ये 30% इंटरेस्ट मिळतं मित्रांनो, मिनिमम 30% मिळतं. याच्यापेक्षा कमी मिळू शकते, तो मिळतं.
पण तुम्हाला मित्रांनो सांगत आहे 8% पेक्षा जास्त मिळतं का तिथं तिथं जोही इंटरेस्ट मिळतं 8% पेक्षा जास्त मिळतं. आणि तुम्ही मिनिमम 10 वर्षी भरले ना मित्रांनो 10,000 तर दीड करोड रुपये तुम्हाला मिळतो मित्रांनो. ठीक आहे. 15% इंटरेस्टही मिळेल तर तुम्हाला 1.5 करोड रुपये मिळतं मित्रांनो. तर 1.5 करोड काही महिना नसतं मित्रांनो, ते 10 वर्षात तुम्ही कमवू शकता. थोडंसं स्वतःला कंजूस करा. बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुमची सॅलरी समजून घ्या 30,000 रुपये आहे. ठीक आहे, 30,000 रुपये आहे. 30 मधून तुम्ही 15,000 आपल्या खर्चासाठी ठेवा. घर तुमचा 15,000 चालते. किंवा तुमचा स्वतःचा घर नसेल तर किरायाच तुमचा असेल 5,000चा समथिंग तुमचा किराया असते. कारण की घराचा किराया मिनिमम 5 ते 6,000चा असते मित्रांनो. ठीक आहे, तर 5 ते 6,000 मधून तुम्ही 9 ते 10,000चा मिनिमम तुम्ही SIP मध्ये इन्व्हेस्ट करू शकता मित्रांनो. आणि स्वतःचा घर असेल तर 15 ते 16,000 केले ना मित्रांनो तरी खूप आहे. ठीक आहे, 15 ते 16,000 स्वतःचं घर असलं ना तर 15 ते 16,000 करायचं. कारण ही यांचं स्वतःचं घरायचं कसं असतं की आपण इकडे तिकडे बिनफालतू खर्च करतो, हे आणि ते आणि त्याच्यापेक्षा बढिया काही कर ना भाई. तू 10 वर्ष थोडंसं राय, तू थोडंसं पैसे गिसे गोळा कर. ठीक आहे, 10 वर्ष 10,000 की हे केले ना तू ना खूप सारे पैसे होतात मित्रांनो. ठीक आहे, आणि तू जारमध्ये सोचत असतील की एका डब्बा असा बनवीन आणि डब्यामध्ये ठेवीन. तू मित्रांनो असं डब्यामध्ये ठेवशील ना तर तुझे पैसे वाया जाणार आहे मित्रांनो. कारण हे जे पैसे असतात जारमधले, ते जारमधले पैसे कधीही वाढत नाही मित्रांनो. आणि आपल्याला का करायचं आहे, LIC वगैरे खोलून आपल्याला काही हे नाही करायचं. खोलायचंच आहे ना तुम्हाला ते सर्व, तर काय करायचं, हेल्थ इन्शुरन्स खोलायचं. कारण केव्हा तुम्ही मरणार आहे त्याचं काहीच गॅरंटी नसतं मित्रांनो. ठीक आहे, कोण माणूस केव्हा टपकून जाईल काही हे नसतं. म्हणून तुम्ही खोला. तर SIP मध्ये इन्व्हेस्ट करा किंवा स्टॉक वगैरे आहेत खूप सारे हे आहेत त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. लॉंग टर्म साठी ठेवा. लॉंग टर्म मध्ये कसं तुम्हाला मी सांगतोय की आता टाटा पॉवर, ठीक आहे, टाटा पॉवर हे एक आहे कंपनी. टाटा पॉवर हे नेहमी हर 1 वर्षात 2 ते 3 करोडचे शेअर वाढवते मित्रांनो. म्हणजे याचा मध्ये तुम्ही लॉंग टाइम साठी ठेवला ना 3 वर्ष 10 वर्ष 5,000 रुपये टाकून 5 ते तुमचे 10,000 नक्की बनणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, एकच वेळेस टाकायचे आहेत 5,000. ठीक आहे, त्याचे 10 ते 15,000 15 ते 20,000 रुपये मिनिमम बनून जातात. आणि SIP मध्ये कसं असतं की दर महिने टाकायला लागतात तुम्हाला. आणि दरमहा टाकल्या ना तर तुम्हाला ते इयरली मिळतं मित्रांनो. ठीक आहे, असं असतं. तर थोडंसं कॅमेरामध्ये फॉल्ट आलं आहे, थोडंसं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर सॉरी असं हालत आहे व्हिडिओ, याच्यासाठी माफ करा मला. झालं आहे, बरोबर झालं आहे, झालं ओके, बरोबर झालं आहे मित्रांनो. तर हे होतं आपला SIP मध्ये इन्व्हेस्ट करणं. SIP मध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हटलं तर हे थोडंसं रिस्की असतं, पण तुम्ही याच्याबद्दल थोडंसं रिसर्च करा मित्रांनो. ठीक आहे, SIPच्या बद्दल यूट्यूबवर वगैरे खूप सारे व्हिडिओ भेटतात, याच्यावर बघा तुम्ही. कारण की SIP मध्येही खूप सारे कंपनी आहेत, तर ते कंपनी थोडंसं कमी तुम्हाला इंटरेस्ट देऊ शकतं. तर तुम्ही बघा की कोणती लवकरात लवकर ग्रो करणार आहे मित्रांनो. कारण की तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे. ठीक आहे, आणि तुमचा 1 ते 1.5 करोड रुपये 10 वर्षात मिळतं मित्रांनो. तर 1 करोडही आपण असं म्हणलं तर 1 करोड 10 वर्षामध्ये कोणीच नाही कमवत मित्रांनो. ठीक आहे, तर हा SIPचा फायदा असतं. आणि तुमचे जे हे असतील मित्र मैत्रिणी त्यांना सांगायचं की SIP मध्ये इन्व्हेस्ट करायचं. कारण SIP मध्ये इंटरेस्ट खूप आहे ना. तर हा इंटरेस्ट खूप असल्यामुळे तो SIP मध्ये इन्व्हेस्ट करायचं तुम्हाला सांगून देत आहे मी. तर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. इथपर्यंतच होती आपली
हे व्हिडिओ. तर कशी लागली व्हिडिओ हे तुम्ही नक्की सांगा आणि नक्की कमेंट करा मला, ठीक आहे. आणि तुम्हाला एक मेन गोष्ट म्हणजे कशी की हा पहिल्यांदा तुम्हाला एक मोबाईलवर ॲप भेटून जाईल SIP म्हणून, ठीक आहे. याच्यावर तुम्ही SIP कॅल्क्युलेटर म्हणून आहे, ठीक आहे. SIP कॅल्क्युलेटर मधून असा ॲप आहे तो. तर आणि त्याच्यावर असं लोगो आहे SIP, ठीक आहे. आणि असं काहीतरी आहे जग बनवलं, ठीक आहे. असं ग्रुप हा याच्यावर कसं असतं मित्रांनो की जो तुम्हाला पहिले कंपाऊंडचा फॉर्म्युला सांगलाय ना मित्रांनो, तो कंपाऊंडचा फॉर्म्युला तिथं सप्लाय असता. तर तिथं तुम्ही बघा 500 रुपये महिन्याचे टाकून किती होतात 10 याच्यामध्ये. आणि तुम्ही हे बघा की जास्त वर्ष भरा तुम्ही, जसं 1 वर्ष 2 वर्ष भरायचं नाही, कारण याच्यामध्ये इंटरेस्ट जो असतं ना खूपच कमी असतं मित्रांनो. आणि 10 ते 15 वर्षही तुम्ही भरलं ना तर इंटरेस्ट खूप जास्त वाढतं. तर तेच माझं म्हणणं आहे की तुम्ही याच्यावर थोडंसं करून बघा, कारण याच्यामध्ये फायदा आहे मित्रांनो. मी मागील 10 वर्षापासून हे करत आहे आणि मी ह्या मुकामवर पोहोचलाय मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो. तर इतकाच होता आपला व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओवर.